ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठेयं सप्तजन्मकृतं पाप हरेण विनश्यति की 12 ज्योतिर्लिंगाचे नुसतं नामस्मरण केलं तरी सुद्धा सकाळ आणि संध्याकाळ 7 जन्मीच्या पापाचा नाश होईल असं सांगितलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं सकाळ संध्याकाळ स्मरण करण्यामुळे पापाचा तर नाश होतो. पण ही 12 ज्योतिर्लिंग 12 राशीचे स्वामी आहे. प्रत्येक राशीमधला दोष हे एक नाम एका राशीत, एक ज्योतिर्लिंग एका राशीचा दोष खातो. 12 नावं घेतल्यानंतर 12 राशीतले दोष निघून जातात. म्हणून सकाळ आणि संध्याकाळ ह्या ज्योतिर्लिंगाचं स्मरण करावं असं सांगितलेलं आहे. 6 महिने ज्योतिर्लिंगाचं रोज जर दर्शन घेतलं तर पुढचा जन्म जर निंद्य कुळात आज असेल तर पुढचा जन्म चांगल्या कुळात उत्तम कुळात होतो. किंकर आहेत त्यांनी सुद्धा जर दर्शन घेतलं ते सुद्धा सुंदर असा राजा म्हणून पुढे होतील. 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं खूप महत्त्व सांगितलं. एकदा तरी आयुष्यात येऊन 12 ज्योतिर्लिंग करावे. मानवाचा जन्म प्राप्त झालेला आहे आणि विवेक बुद्धी आहे. ब्रह्मदेवानं मानवाला निर्माण करताना खूप विचार करून निर्माण केलेले बघा. सगळी सृष्टी निर्माण केली, वृक्ष निर्माण केले, वेली निर्माण केल्या, पशु पक्षी निर्माण केले, प्राणी सगळं काही उत्पन्न केलं, परंतु समाधान झालेलं नाही. एकाच जन्मामध्ये ईश्वरापर्यंत जाण्याची विवेक बुद्धी एकाही माझ्या निर्मितीत नाही असं वाटू लागलं. तेव्हा पुन्हा ईश्वराची साधना केलेली आहे आणि साधना करून मनुष्याची निर्मिती केली. प्रथम नारीची निर्मिती केली. नारीची निर्मिती करत असताना महादेवाची साधना केली. नारी कशी असती देवा सांगा म्हटलेले. तेव्हा शिवानं अर्ध नारी नटेश्वराचं रूप घेतलं आणि नारी कशी असते वेगळी करून दाखवली आणि त्याच भगवतीची साधना करून त्या देवीची साधना केलेली ब्रह्मदेवाने आणि नारी उत्पन्न केली. मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगापासून मनुची उत्पत्ती आणि डाव्या अंगापासून शतरूपा ही जोडा उत्पन्न केला. सायन्समध्ये काय म्हणतात तो माकड होते, माकडापासून पुन्हा प्रगती होत होत मनुष्य झाला. तसं नाही. मनुष्य हा मनुष्यच आहे. मनुची संतान आहेत आपण, देवाची संतान आहेत आपण, ब्रह्मदेवाची संतान असल्यामुळं मनु हा मूळ पुरुष आहे. त्याची संतान असल्यामुळं आपण मनुष्य आहोत. आपण काय माकडाचे, आपले पूर्वज माकड नाही तर आपले पूर्वज देव ब्रह्मदेव आहे. अशी ही मनुष्य उत्पन्न केलेला आहे आणि ह्या मनुष्यानं तीर्थयात्रा कराव्या म्हणून सांगितले. ह्या जन्मामध्ये तीर्थयात्रा कराव्या. मनुष्याच्या जन्मामध्ये करता येतं. किती विचार करून हा मानव उत्पन्न केला. तोंड दिलं, त्याच्यावर नाक दिलं, अन्न कसं ही बघण्यासाठी, विवेक बुद्धी दिली, सत असत विचार करण्याची शक्ती दिली. हे सर्वात श्रेष्ठ वरदान जे दिलं ते हसण्याचं वरदान दिलं. मनुष्याला हसता येतं, कोणत्याच प्राण्याला हसता येत नाही. एखादी म्हैस येऊन मोठे मोठ्यानं हसू लागली तर पळून जाऊ आपण, किंवा एखादं कोणता बैल येऊन जर आपल्यासमोर हसू लागला तर हसताच येत नाही. म्हणून हसत जीवन जगावं. या मनुष्यानं हसत जीवन जगावं. कभी खुशियों की भार, कभी आंसुओं की धार, इसे कहते हैं संसार. संसारामध्ये सुख आणि दुःख तर येतच, कारण मनुष्याचं जन्म सुख दुःखाचं मिश्रण सांगितलेलं आहे. पाप पुण्य समस्थिती तेव्हा मनुष्य जन्मा घालती.
दोन्ही सम झाल्यानंतरच मनुष्य जन्माला येता येतं. नुसतं पुण्य जर केलं तर देव लोकात जाता येतं, नुसतं पापच जर केलं तर नरकात जावं लागतं किंवा मूळ योनीत जन्म घ्यावा लागतो. पाप आणि पुण्य जेव्हा सम होतं तेव्हाच मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि मनुष्य जन्मामध्ये सुख दुःख जे येतं ते कर्माचं जरी फळ. सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा. जरी सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा, जरी सुख व्हावे जीवा. तरी शरण जावे शिवा, तरी शरण जावे शिवा, तरी शरण जावे शिवा. थोराचे सोमनाथ. त्या सोमनाथाची उत्पत्ती कशी झाली? चंद्र जो होता दक्ष राजाला 60 मुली होत्या. त्या 60 मुलींमधल्या 27 कन्या दक्ष राजानं चंद्राला दिल्या. ती 27 कन्या जी आहे ती 27 नक्षत्र आहेत महिन्याचे. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी हे जे नक्षत्र आहेत ते 27 नक्षत्र ह्या दक्ष राजाच्या 27 कन्या आहेत आणि ह्या चंद्राला दिल्या. चंद्र लग्न होऊन त्या 27 जणीली घेऊन गेला, पण चंद्र फक्त रोहिणीवरच प्रेम करायचा. त्या बाकीच्या 26 जे कन्या होत्या दक्ष राजाच्या त्यांच्याकडे कसलाच लक्ष द्यायचा नाही. रोहिणीच्याच आसपास राहायचा, रोहिणी बरोबरच फिरायचा. रोहिणीशिवाय त्याला दुसरं काहीच दिसतच नव्हतं. तेव्हा दुसऱ्या जी 26 कन्या होत्या रोहिणी सोडून त्यांनी दक्ष राजाला गाराणं केलं. सांगितलं, पिताजी आमचं लग्न तुम्ही ह्या चंद्राबरोबर लावून दिलं, पण हा चंद्र आमच्याकडे बघत सुद्धा नाही, आमच्या हातचं पाणी सुद्धा हा पेत नाही. एकदा रोहिणीच्या भोवतीच हा असतो. तेव्हा दक्ष राजानं त्याला बोलावून घेतलेले चंद्राला आणि बोलावून घेऊन सांगितलं, चंद्रा मी माझ्या 27 कन्या तुला दिलेल्या आहेत, एक ती रोहिणी दिलेली नाही. तू माझ्या दुसऱ्या कन्याली पण नीट सांभाळ. तरीही चंद्राला बोलावून घेऊन सांगितलं तरी काहीच फरक पडला नाही. पुन्हा दक्ष राजानं मुलींना विचारलं, चंद्र तुमच्याशी चांगलं वागतो का? त्या 26 कन्यांनी सांगितलं, नाही, चंद्राचं वर्तन आहे तसंच आहे, काहीच फरक पडलेला नाही. पुन्हा ब्रह्मदेवाला बोलवून घेतलं दक्ष राजानं. दक्ष राजाचे पिता ब्रह्मदेव त्यांना बोलावून घेतलं आणि चंद्राची कान उघडणी केली. चंद्रा नीट वाग, लग्न लावताना आधी सांगितलं नाहीस, तुझं म्हणजे माझ्या एकाच मुलीचं लग्न तुझ्याशी लावून दिलं असतं. 27 जणी बरोबर लग्न केलंस
आणि लेकीला चांगलं वागवतोस. आणि ह्याच्यामुळे माझ्या 26 कन्या दुःखी आहे. परंतु ब्रह्मदेवाने सांगूनही चंद्रामध्ये काहीच फरक पडलेला नाही. पुन्हा तिसऱ्या वेळेस सुद्धा दक्षानं मुलींना विचारलं तेव्हा मुलींनी सांगितलं, नाही बाबा, चंद्रात कधीच फरक पडणार नाही, तुमचं वाटोळं झालं असं म्हणू लागले. तुम्ही आमचं वाटोळं केलं. वडिलांनी म्हणू लागलेल्या ह्या 26 जी नक्षत्र कन्या आहेत ती. तेव्हा मात्र दक्षराजाने चंद्राला बोलावून घेतलं. तुला कळत नाही का? तुला भाषा समजत नाही का? कोणत्या भाषेत तुला सांगायचं? तुला ब्रह्मदेवानी सांगितलं तरी कळना, मी सांगितलं तरी तुझ्या लक्षात येईना. तुला चुका करायची सवय लागलेली आहे. गुरुपत्नी पळवून नेलीस असं म्हणून दक्ष राजानं चंद्राला शाप देऊन टाकला, क्षयी होशील. तुला सांगितलेलं लक्षात येईना म्हणून कितीदा सांगायचं तुला, क्षय रोग होईल, तुझा नाश होईल असा शाप देऊन टाकला. आणि चंद्राच्या लगे चंद्रात त्या शापाचा परिणाम होऊ लागला. अशक्तपणा चंद्राला येऊ लागलेला. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. 27 जी दुसऱ्या 26 पत्न्या होत्या त्यांना सुद्धा दुःख झालं. कसा जरी असला तरी पती आहे आमचा असं त्यांना वाटू लागलं. त्यांनाही दुःख झालेलं. रोहिणीला तर दुःख झालंच. चंद्राचे जी माता पिता होते त्यांनाही दुःख झालेले. आणि ही आई वडील 26 पत्न्या जी होत्या सगळ्या ते दक्षकडे गेल्या. आणि त्या बायका म्हणू लागल्या, बाबा अहो तुम्हाला शाप द्या कुठं म्हणलं आम्ही, फक्त तुम्हाला गारणं सांगितलं पण तुम्ही आमच्या पतीला असा कसा शाप दिला. आणि सर्वांनीच जाऊन गंगेच्या तटावर जिथं गंगा संगम झालेला आहे तिथं चंद्रतीर्थ अजूनही आहे. सोमनाथ ह्या ठिकाणी तपश्चर्या केली. 10 कोटी जप केलेला आहे. सगळ्या कुटुंबाने मिळून 10 कोटी जप केला. महादेवाची साधना आराधना केली. महादेव प्रगट झाले. चंद्रानं गाणं सांगितलेलं मला शाप असा मिळाला म्हणून. जेव्हा 10 कोटी जप पूर्ण झाला तेव्हा शिव प्रगट झाले. काय मागायचं ती माग असं म्हणू लागले. चंद्र म्हणू लागला मला शापातून मुक्त करा. मलाही जो क्षयी होण्याचा शाप प्राप्त झालेला आहे त्याच्यातून मला मुक्त करा. महादेवानं त्या चंद्राला जवळ घेतलं. चंद्राची द्वितीय तिथीची कोर आहे महादेवानं घेतलेली आणि मस्तकी धारण केला. आणि चंद्र अंत होण्याच्या ह्याच्यात होता परंतु लगे चंद्राचा श्वास पुन्हा डबल सुरू झाला. द्वितीय तिथीचा जो चंद्र आहे तो महादेवानं धारण केला आहे. पूर्ण चंद्र नाही महादेवाच्या मस्तकावर. द्वितीय तिथीचा चंद्राची कोर आहे. देव प्रगट झाले. महादेवाला वरदान मागितले. चंद्रानं पुनर्जीवन दिलं आणि क्षय होशील पण एकच दिवस तुझा क्षय होईल. आणि पुन्हा पौर्णिमेपर्यंत चंद्र वाढत जातो. अमावस्या झाली की हळूहळू एका कलेनं वाढत जातो. पौर्णिमे दिवशी पूर्ण कला होते आणि हळूहळू कमी होत जाऊन एकच दिवस क्षय होतो, नाश होतो. म्हणजे अमावस्या दिवशी नाश होतो. देव प्रगट झालेले आणि देवाला चंद्रानं वरदान मागितलेलं आहे. माझ्यासाठी तुम्ही आला तर आता विश्वाच्या कल्याणासाठी जगाला सुख देण्यासाठी म्हणून तुम्ही इथंच स्थायी रूपानं राहावं. आणि सोम म्हणजे चंद्र आणि सोमासाठी आलेला नाथ म्हणजे सोमनाथ भगवान की जय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. शिव नमः शिवाय. ज्योतिर्मय भगवंत
समान भक्तप्रदानं प्रभाते सत्य सोमनाथक्षणं प्रपदे नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय भोले नमः शिवाय भक्तप्रदाननाथाय ब्रह्मावती सिद्धाय सोमनाथस्य शरणं प्रपद्ये नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरे कृष्ण हर हर महादेव महापुराण की जय दुसरं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन. मल्लिक अर्जुन ही ज्योतिर्लिंग कार्तिक स्वामी आणि गणेश दोघांच्या लग्नाविषयी जेव्हा शिव पार्वतीची चर्चा झाली, नारद मुनी आले. नारद मुनींनी आधी मुलाला लग्न करायचंय तर ते मुलं पत्नीला सांभाळू शकतील का ह्याची परीक्षा बघा. अपंग करता काहीच करत नाही, लग्न करून दिलं तर मुलीला सांभाळत नाही, मुलगी सुखी तिथं राहत नाही, ती पत्नी ज्याची आहे ती. कार्तिकेयाच्या अंगात वैराग्य आहे, कार्तिकेय पत्नीला सांभाळतो का नाही. गणेश मात्र कुशल आहे, गणेश पत्नीला सांभाळू शकतो. पार्वती आईसाहेब म्हणू लागलेले आहेत गणेशाचं लग्न करावं, महादेव म्हणू लागले कार्तिकेय मोठा आहे त्याचं आधी लग्न करावं. वाद निर्माण झाला. तर नारद मुनी आले आणि जो पृथ्वी प्रदक्षिणा करून आधी येईल त्याचं लग्न आधी करा असं नारद मुनींनी मार्गदर्शन केलं. पृथ्वी प्रदक्षिणेला कार्तिक स्वामी गेले मोरावर बसून. उंच होते, धिप्पाड होते, चप्पड. गणेशाला मात्र जाता आलेलं नाही, दम लागू लागला, चलणं होईना झालं. नारद मुनींच्या मार्गदर्शनानं आई वडिलाचीच प्रदक्षिणा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणा केली म्हणून आई वडिलाला सांगितलेलं आहे. जेव्हा कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले तेव्हा गणेशाचं लग्न झालेलं होतं. कालच्या भागात आपण बघितलेले गणेशाचं लग्न झालेलं होतं. रिधी सिद्धी दोघी पत्न्या, शुभ लाभ 2 मुलं. महादेव नातरुंडाला घेऊन खेळत मांडीवर घेऊन बसलेले होते. कार्तिक स्वामीची क्रोध आला. त्यांना वाटू लागलं आई वडिलांनी माझ्याबरोबर कपट केलं, ह्यांना लहान गणेश आहे म्हणून त्याचाच लाड जास्त आहे, तोच ह्यांना आवडतो. पहिल्यापासून मला माहीत आहे म्हणले तुम्हाला गणेशच आवडतो, मला दूर पाठवून तुम्ही ही कृती केलेली आहे, लग्न केलेलं आहे, मला आता लग्नच करायचं नाही असं म्हणून रुसून गेले. क्रोच पर्वतावर जाऊन बसले. पण क्रोच पर्वतावर त्यांना समजवण्यासाठी म्हणून महादेव गेले. मल्लिक म्हणजे महादेव गेले आणि पार्वतीही गेल्या. मल्लिका अर्जुन रूपानं महादेव गेले, मल्लिका रूपानं पार्वती गेल्या, आईसाहेब गेलेल्या. खूप समजूत काढली कार्तिकेयाची पण परत आलेले नाही. जास्तच आई वडील समजूत काढून लागले म्हणून तिथून कार्तिकेय उठले आणि 5 योजने दूर जाऊन बसले. आजही मल्लिकार्जुन क्षेत्राच्या 5 योजने दूर कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. प्रखर असं मंदिर आहे आणि तिथं महादेव आजही आमोशाला पूर्ण रूपानं असतात आणि पौर्णिमेला पार्वती पूर्ण रूपानं असते. मल्लिकार्जुन म्हणून ज्योतिर्लिंग रूपानं शिव पार्वती तिथं स्थापित. मल्लिकार्जुन भगवान की जय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शंभो नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय विविध प्रसंगे कैलासे सखे सदा बसंत सब बालिका जुए मणिक पूर्व में नमानि संसार समुद्र सिंधु नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय मल्लिकार्जुन भगवान की जय. मल्लिकार्जुन भगवान स्थापित झाले. गणेशाला प्रथम पूजेचा मान दिलेला होता. कार्तिक स्वामीला कळालं तेव्हा पार्वती आई साहेबांना समजूत काढलेली आहे, खूप समजूत काढली. कार्तिकेय त्याला मान मिळाला प्रथम पूजेचा, पण तुला सुद्धा मान मिळेल म्हणून आई साहेबांनी वरदान दिलेलं आहे. गणेशाची पिंड म्हणून आपण सुपारीची पूजा करतो, पण कार्तिक स्वामीचं स्वरूप म्हणून श्रीफळाचा मान मिळाला. दोन्हीही मुलांची पूजा व्हावी म्हणून कळसावर आपण जे नारळ ठेवतो ते कार्तिकेयाचं पूजन आहे. सुपारीचं पूजन करतो ते गणेशाचं आहे. हे कळस पूजा ही नारळ ही कार्तिकेयाचं स्वरूप आहे. त्यालाही सन्मान प्राप्त करून दिला. पुढचं ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. ही महाकालेश्वर जी ज्योतिर्लिंग आहे, इथं एक ब्राह्मण अग्निहोत्री ब्राह्मण होता. रोज होम हवन करणं त्याचा नियम होता आणि या नियमामध्ये कधीच खंडन पडत नव्हतं. रोजची रोज रत्नमाला पर्वतावर जाऊन होम हवन करायचं आणि रोज पार्थिव लिंगाचं पूजन करायचं. कलियुगामध्ये पार्थिव लिंगाचं शिवमहापुराणात खूप महत्त्व सांगितलं, खूप महत्त्व सांगितलंय पार्थिव लिंगाचं. सत्ययुगामध्ये रत्नाच्या लिंगाचं पूजन केल्यानंतर प्रखर सांगितलं होतं, खूप प्रखर. देवाला खेचून आणणारं पूजन सत्ययुगामध्ये रत्नाच्या लिंगाचं, त्रेतायुगामध्ये सोन्याच्या लिंगाचं पूजन सांगितलं. द्वापार युगामध्ये पारधेश्वराचं, पारद लिंगाचं आणि कलियुगामध्ये पार्थिव लिंगाचं. 12ही ज्योतिर्लिंग पार्थिव लिंगातूनच प्रगट झालेले. लिंगायताला नाही ती विधी, पण शिवमहापुराणामध्ये सांगितलेली आहे. पार्थिव लिंगाची विधी सांगितली, कसं पूजन करावं, त्याचं किती प्रखरता. मग तिथं ते जो ब्राह्मण होता रोज पार्थिव लिंग निर्माण करायचं आणि पार्थिव लिंग निर्माण करून पूजन करायचं आणि विसर्जित करायचं. पार्थिव लिंगाचं पूजन कसं करावं ह्याचा थोडासा विधी बघू. पार्थिव लिंगाचं पूजन करत असताना वाळू, पीठ, पंचधान्याचं पीठ अशा प्रकारे म्हणजे ज्याचं करायचं, माती, पांढरी बुरजाची माती, तुडविलेली माती, घाणीतली माती आणू नये म्हणून सांगितलेलं. माती पार्थिव लिंगाचं पूजन करत असताना जी वारूळ असतं ना वर आणलेली ती माती आणावी, किंवा बुरज होते पहिले, बुरजाच्या वरची माती आणावी आणि ती घरात आणून ती बारीक करून वस्त्रगा म्हणजे चाळणीनं चाळून घ्यावी. आणल्याबरोबर त्याच्यामध्ये काही ना काही अपवित्रा कधी ना कधी झालेली असती माती म्हणून गंगाजल टाकावं थोडंसं आणि ती माती डब्यात भरून ठेवावी आणि त्याच्यापासून पार्थिव लिंग बनवावं. पार्थिव लिंग बनवत असताना बेलाच्या पानावर बनवावं. बेलाचं पान खाली ठेवावं, देठाकडच्या बाजूला पिंड करावी. 3 पानं जिथून निघाले
तिकडं त्या दिशेला पिंड करावे, उत्तर दिशेला देठ करावं, देठाकडच्या भागाला पिंड करावी. पार्थिव लिंगाची निर्मिती करत असताना आपण जी माती घेतली त्या मातीमध्ये काळे मिरे कुटून टाकावे, थोडेसे गंगाजल टाकावं, गुलाबजल टाकावं, गाईचं दही, दूध, तूप, मध, साखर, पंचामृत टाकावं आणि ते लिंग निर्माण करावं. निर्माण केल्यानंतर वरून त्याला तूप लावावं, म्हणजे पाणी निष्ठून जातं. पार्थिव लिंगाचं पूजन प्रखर तितकंच सांगितलं, पण उलट सुद्धा तितकाच परिणाम सांगितलेला आहे. पार्थिव लिंगाचं पूजन करत असताना लिंग जर भंगलं तर खूप वाईट सांगितलेले बघा, वंशाचा सुद्धा नाश होईल म्हणून सांगितले. लिंग भंगू देऊ नये. मग अभिषेक कसा करावा? ज्यांना करायचंय त्यांना फुलानं पाणी घालून अभिषेक करावा. लिंग भंगू देऊ नये. तूप लावावं, छोटासं बुटकं घ्यावं, बुटकं भरून पाणी टाकावं, भरून महादेवाला अर्धी वस्तू महादेव कोणती स्वीकारत नाही. जेव्हा गणेशाचं मुंडकं छटलं तेव्हा पार्वतीला वरदान दिलेले, वचन दिलेले महादेवानं, इथून पुढी मी माझ्या भक्तांना अर्धवट वस्तू देणारही नाही आणि त्यांना दिलेली घेणारही नाही. म्हणून अक्षरेचं सांगितलं, अखंड अक्षता वाहल्या. तुटके फुलं वाहू नये, पडलेले फुलं, सुकलेले फुलं ही वाहू नये. तुटकी अर्धवट वस्तू मी घेणार नाही आणि कृपा केली तर मी अर्धवट वस्तू देणार सुद्धा नाही. म्हणून पार्थिव लिंगाचं पूजन करत असताना लिंग तयार केलं आपण, आव्हान करावं. आव्हान केल्याशिवाय त्या लिंगामध्ये देव येत नाही. कारण तिथं गुरु नसतात आव्हान करून द्यायला, आपल्यालाच आव्हान करायचं असतं. आव्हान करायचं, ह्या पिंडीमध्ये या म्हणून विनंती करायची देवाला. पूजन झाल्यानंतर माझी पूजा पूर्ण झाली, आता या पिंडीमधून माझ्या हृदयामध्ये या म्हणून विनंती करायची. पार्थिव लिंगाचं पूजन करत असताना पार्थिव लिंगाला वाहिलेला प्रसाद कोणताच ग्रहण करायचा नाही, खायचा नाही. पशु पक्षाला टाकून द्यायचा तो प्रसाद. त्याच्यामध्ये चंडाचा वास असतो, भूताचा वास असतो. म्हणून पार्थिव लिंग जर बनवत असाल कोणी तर त्याला टच झालेला प्रसाद अजिबात खायचा नाही. मग काही असो, चांगला असो वाईट असो, असं पार्थिव लिंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि हा जो ब्राह्मण होता, रत्नमाला पर्वतावर रोज पार्थिव लिंग बनवायचं, पूजन करायचं आणि विसर्जित करायचं, असा याचा नियम असताना तिथं एक राक्षस आला. त्या राक्षसानं त्या विरोध करू लागला, त्याला त्रास देऊ लागला, पूजनच करू देईना. म्हणून देव प्रगट झाले त्या पार्थिव लिंगामधून, मोठा खड्डा उत्पन्न झाला, ईश्वर प्रगट झाले आणि त्याला मारलेला आहे त्या राक्षसाला. मारून काळाचाही काळ आहे, मी माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी 5 मुख धारण केलेले म्हणलेले एक नाही. महादेवाचे जे 5 मुख आहे, सदोजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य, हे महादेवाचे 5 मुख आहेत. त्या 5 मुखामध्ये 5 प्रकारच्या शक्तीचा वास आहे. त्या 5ही मुखानं देव आपल्यालाच वरदान देतो. आपल्यासाठीच 5 मुख सुद्धा धारण केलेले. पहिल्या मुख जी आहे ती निर्मिती शक्ती आहे, त्या मुखामध्ये उत्पन्न करण्याची शक्ती. दुसरं मुख सांगितलं पालन शक्ती, जी उत्पन्न झालेले आहे त्याचं पालन करण्याची शक्ती दुसऱ्या मुखामध्ये आहे. जन्म होण्याआधी अन्नाची सोय करणारा हा परमात्मा. आपला जन्म होण्याआधी दुधाची सोय होते बघा, आधी दुधाची सोय होते पुन्हा जन्माला येतो. आपल्या अन्नाची, आपल्या जेवणाची आपण सोय करण्याची काळजीच नाही, त्यानंच केलेली आधी. हर दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. आपल्या नावाचं लिहून इथं पाठवलेले तेवढंच आपल्याला प्राप्त होणार आहे. जो दान धर्म करतो त्याच्याकडे धन जास्त येतं, दुसऱ्याच्या नावाचं पण त्याच्याकडे येतं ना. हर दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. म्हणून दान धर्म करणाऱ्याकडं धन जास्त येतं. आपण हे दान धर्म करतो बघा, पण आपण कुठून आणलेलं? ईश्वरानं आपल्याला दिलं, हीच आपण दुसऱ्याला देतो.
आणि मी केलं म्हणतो. तोच करता करविता